हॅलो फ्रेंड्स, मी नंदिनी. कशात सगळे नक्कीच छान आणि मस्त असाल. तर मी चाललेली आहे गावात. गावात यासाठी की माझं छोटंसं काम आहे बँकेमध्ये, ते करायला. आणि माझ्यासोबत आहे पूर्वा. पूर्वा, तर तुम्ही अंदाजे लावू शकता का की आम्ही आमच्या घरापासून 2 किलोमीटर चालत आलेलो आहे. कारण आमच्या इथे तिथे बस रिक्षाला वगैरे थांबायला लागतं, त्याच्यामुळे थांबत बसलो नाही, आम्ही चालतच आलो. तर एक अंदाज लावा की आमच्या पूर्वाने 2 किलोमीटर चालत येत असताना किती पैसे खर्च केले असतील. हे असं थंडा वगैरे अंदाज फक्त सांगा तुमचा. म्हणजे जसं आम्ही तिथून घरून खाली उतरलोय तसं आमचं चालू झालेलं आहे चालणं, तसंच आमचं खाणं पण चालू झालेलं आहे. तर हां, आता काय करतेस तर तुम्हाला दाखवते ना. तू मगाशीच व्हिडिओ स्टार्ट केला पाहिजे होता जेव्हा खाणं चालू झालं होतं, म्हणजे तुम्हाला अंदाज लागला असता आपोआप. 2 मिनटं धरे घे. तर आता तिने घेतलेली आहे पॅप्सी घेतली आहे. आणि त्याच्या आधी बरंच काय काय खाऊन झालं. जसं की आम्ही जसं खाली उतरलो तसं आमचं एक छोटा 10वाला थंडा झालेला आहे, फ्रुटी म्हणाल तर तसं. आणि हां, सांगते ना, आईस्क्रीम पण सांगते मी. त्याच्यानंतर थोडं पुढे आलो आम्ही. तर पुढे आल्यानंतर आमचं चालू झालं पुन्हा आईस्क्रीम. आणि तिथे 2 पॅप्सी आणि आईस्क्रीम घेतली. म्हणजे तिच्यासाठीच घेतली मी, माझ्यासाठी नाही घेतली. 1 आईस्क्रीम आणि 2 पॅप्सी. हां, आईस्क्रीम आम्ही दोघीच शेअर करून खाल्ली. तसं तिने पण एकटीने नाही खाल्ली, थोडीशी मला पण दिली. आणि आता ती 2 पॅप्स्या घेतल्या होत्या, त्यातली ही शेवटची पॅप्सी राहिली आहे. तर देवाच्या कृपेने आम्ही 2 किलोमीटर चालून गावात पोचलेलो आहे. त्याच्यामुळे वाचले माझे पैसे अजून थोडेफार, जे वरचे खर्च होणार होते. कारण ही शेवटची पॅप्सी आहे. जर ही शेवटची पॅप्सी जिथे संपेल तिथे दुकान असेल, तिथं पुन्हा त्या दुकानात जावं लागलं असतं मला. तर तुम्ही बघू शकता असं. तर तेच मी बोलते, माझ्या नशिबाने म्हणजे पैसे माझे वाचलेले आहेत. आता ही पॅप्सी संपेपर्यंत मला माझं जिथे काम आहे तिथे पोचायचं आहे, नाही तर पुन्हा मला दुसरं दुकान पकडावं लागेल. आणि पुन्हा तिथं माझे 30-50 रुपये खर्च होतील. तर मग लहान मुलांना बाहेर घेऊन जायचं म्हटल्यावरती, म्हणजे आधी आमच्या काळात तर आम्ही बाहेरचं खात नव्हतो, पण आम्हाला आमची मम्मीने फिरायला जरी नुसतं नेलं ना तरी आम्ही हॅपी व्हायचो. हे गाड्या बघण्यात, हे ते बघण्यातच आमचा वेळ निघून जायचा. आणि आम्हाला जे आवडायचं खाण्यापेक्षा आम्ही बघण्यात, फिरण्यात जास्त मजा घेत होतो. पण आत्ताच्या मुलांना बाहेर फिरण्यात, गाड्या बघण्यात किंवा इतर गोष्टींपेक्षा ना खाण्यात खूप मजा आहे. आणि आमच्या पूर्वाचं तर ते पहिलं आहे. म्हणजे जसं घरातून निघू ना तसं तिचं चालू होतं खाण्यापिण्याचं, अगदी घरी येईपर्यंत. तसं आमच्या वेळेस नव्हतं. नुसतं आम्हाला फक्त आईच्या आईने सांगितलं ना, चला आपल्याला आज मावशीकडे जायचं आहे किंवा कुठे फिरायला जायचं, तर आम्ही बसमधून जायचं म्हणून लय खुश व्हायचं. चला बसमधून, ट्रेनमधून. पण आताच्या मुलांना, आता ह्यांच्या नशिबात त्यांच्या वडिलांची गाडी 2 व्हीलर तरी आहे. आमच्या पप्पांच्या गाडी 2 व्हीलर वगैरे पण नव्हत्या, त्यामुळे आम्हाला बसने, ट्रेनने, रिक्षाने ह्यानेच फिरावं लागत होतं. आताच्या मुलांचे कसं, आता पप्पांच्या तिच्या गाडी वगैरे आहे शक्यतो. बरं, काय बोलणार आहेस तू? हो, खाल्लं का, जेवला का? तर आता वाजलेले आहेत 12:15 वाजून गेलेत, 12:20 होत आलेत. तर चला, खूपच मोठा लॉंग व्हिडिओ झाला आहे. बाय. तर हा 2 किलोमीटरचा आमचा प्रवास होता. स्टार्टिंगपासून व्हिडिओ स्टार्ट केला असं नाही म्हटलं तर 10 मिनिटाचा झाला असता. तर चला, बाय, टेक केअर.